क्या करना है हमें? स्टडी करना है हमें मिरर। क्या करना है? रुको, अभी स्टडी क्या करना है? आरसा फक्त. आता मिरर बघणार, त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे टाइप्स बघणार आणि त्याच्यानंतर मग आपण आपलं एक उचलणार. तो सबसे पहिले मिरर होता क्या है? आरसा काय काम करतो? तर आरसा कुठलाही मिरर असो, तुम्ही मला सांगा, तुम्ही घरातला आरसा बघितला असेल, आपल्या टू व्हीलरचा आरसा बघितला असेल, बरोबर आहे की नाही? मग हे सगळेच्या सगळे आरसे नेमकं काय करत असतात? तर हे सगळेच्या सगळे जे मिरर आहेत हे इमेज फॉर्म करतात. काय करतात? कशाने? विथ द हेल्प ऑफ रिफ्लेक्शन. कशाने करतात? रिफ्लेक्शन. मग मिररला जर डिफाईन करा म्हटलं तर मिरर म्हणजे नेमकं काय असतं? तर आम्हाला घरी गेल्यानंतर बघा बरं मिरर काय असतं. तर एक पॉलिश्ड सरफेस ना, एक स्मूथ और यू कैन से पॉलिश्ड सरफेस दैट कैन फॉर्म इमेज विथ रिफ्लेक्शन. यस और नो? तो सबसे पहले हमें मिरर देखना है. तो मिरर क्या होता है? वो कैसा सरफेस होता है? दी स्मूथ, बराबर ना? दी स्मूथ और पॉलिश्ड, स्मूथ और पॉलिश्ड सरफेस दैट कैन फॉर्म. वो क्या फॉर्म क्या करता है? क्या तैयार करता है? दैट कैन फॉर्म इमेज. और इमेज, आता इमेज कशा कशाने होतात? तर रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन पण होतात. आता डोळ्याच्या समोर लेन्स लावली त्याने पण इमेज येतेच ना. म्हणून म्हणायचं दॅट फॉर्म इमेज विथ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन या प्रॉपर्टीच्या मदतीने जो सरफेस इमेजेस बनवतो त्याला आम्ही काय म्हणत असतो? रिफ्लेक्शन इज नोन एज, उसको हम क्या नाम देते हैं? मिरर. मिररचा अर्थ कळाला का? मग मला एवढा विश्वास आहे की तुम्ही 10वीला सुद्धा आरसा म्हणजे काय कळलं नसेल, पण टाइप्स ऑफ आरसे, बरोबर की नाही? केलं नाही आपल्याला भारी. आपण म्हणतो डेप्थ मध्ये बघा, म्हणजे बेसिक बघायचं नाही. काय? आरसा प्लेन. मग मला हेच म्हणायचं की अगोदर आरसा काय? तर एक असा सरफेस असतो की तो स्मूथ असेल किंवा पॉलिश्ड असेल. यू कॅन से स्मूथ और पॉलिश्ड. तो इमेज तयार करेल आणि कुठल्या प्रॉपर्टीच्या मदतीने? रिफ्लेक्शनच्या मदतीने. त्याला आम्ही नाव काय देणार? आरसा म्हणणार. मग जर तुम्हाला हे कळालं असेल तर याला थोडस वरती घ्यायचं आणि पुन्हा खाली लगेच म्हणायचं की या आरशाचे मग टाइप्स पडतात. एक असतो प्लेन. एक कसला आरसा असतो? तर दुसरा असतो स्पेरिकल. आपल्याला काय माहिती होतं माहिती का? मला माहित आहे तुम्ही मला हे उत्तर देणार होतात. कॉनकेव, कॉन्व्हेक्स, बरोबर आहे की नाही? आपलं म्हणणं आहे की हे झाड, ह्या त्याच्या फांद्या, हे सगळं गेलं, आम्हाला आंबा खायचा होता, बरोबर आहे की नाही? समजलं काय सगळं? मग आपल्याला स्टडीला भरपूर सिलेबस, थोडा याचा पण आहे, पण हा सिलेबस आहे. आणि मॅक्झिमम केसेस मध्ये प्लेन वरती खूप 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 कमी सिलेबस ठेवतात, पण प्रश्न मात्र खूप इंटरेस्टिंग येतात. आलं का लक्षात? आणि इव्हन आपण माझ्या माहितीप्रमाणे 10th ला हे तुम्हाला प्लेनचा सिलेबस खूप छोटा होता, बाकी सगळं 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 कॉन्केव वरतीच होतं ना रे सिलेबस, बरोबर आहे की नाही? याच्यावरतीच होता ना. ह्याला म्हणायचं कॉन्केव, याला म्हणायचं असंच ना काहीतरी, आणि याला म्हणायचं बरोबर आहे ना. पण याचा सिलेबस खूप कमी. ठीक आहे. मग मला सांगा, हे समजलं असेल तर आपला आता टॉपिक काय चालू होणार? म्हणून आता आपण इथे येणार. चला मग मी लेक्चर सुद्धा प्लेन मिरर किंवा मिररचं बाजूला ठेवतो आणि इथून पुढे वेगळं टाकतो. चालेल? छोटे छोटे लेक्चर्स होतात. तुम्हाला हे आजकाल लेंदी कोणालाच आवडत नाही, बरोबर आहे? म्हणून रील्स फेमस झाले, बरोबर आहे ना रे? नाहीतर अर्धा तास, एक तासाची कोण व्हिडिओ बघत नाही. लोकांना काय वाटतात? 20 सेकंदाची व्हिडिओ. 20 सेकंदात त्यांना दुनियाचं ज्ञान मिळणार आहे. असो. तर आता टायटल काय रे? प्लेन मिरर.
आता प्लेन मिररची डेफिनेशन काय होईल, काय देव जाणे बाबा काय असतं ते. मिरर जर कळाला तर प्लेन मिरर काय, तर तुम्ही काय म्हणणार, दी मिरर तर आता सगळ्यांना माहिती आहे ना, दी मिरर whose reflecting surface is plane. ज्या आरशाचा रिफ्लेक्टिंग सरफेस कसा आहे, प्लेन आहे, म्हणजेच कसा आहे, सपाट आहे, त्याला आम्ही कसला आरसा म्हणणार. हा थांबा, द मिरर हुज रिफ्लेक्टिंग सरफेस इज प्लेन इज नोन ॲज, व्हेरी गुड, प्लेन मिरर. पिंट्या बरोबर आहे ना, समजलं का. मग आता हा मात्र खूप 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 इंटरेस्टिंग गोष्टी शिकवतो आपल्याला. आता किती इंटरेस्टिंग असतात सांगतो मी तुम्हाला. बघा आता आपण पुढे जाऊया. हा आरसा कसा काम करतो, या आरशाचं इमेज फॉर्मेशन कसं असतं, तो सगळ्यात अगोदर नीट लक्ष द्यायचं बाळांनो. हा आहे तुमचा आरसा आणि हा तुमच्या घरामध्ये असा ठेवला. मला असं वाटतं ते असतं की काहीतरी कपाट, त्याला काय म्हणतो आपण, ड्रेसिंग टेबल ना. आंबर म्हणत होती म्हणून मला पण कळालं. आपल्याला काय कळतं, आरसा बरोबर. दुसरं काय कळतं आपल्याला, ठेवतो त्या हाला लावला की ड्रेसिंग टेबल म्हणायचं, कपाट. तसं तर जुन्या कपाटाला पण असायचे ना आरसे, ते तसलं हे येतं त्याला, सगळ्यांना आरसे असतातच की. महत्वाचं आहे आरसा. मग आता आपल्या घरामध्ये हा आरसा आहे, असं लावला आपण पर ही पूर्ण भिंतीलाच आरसा बसवला, चालतं ना. अरे जिम मध्ये भिंतीला आरसे असतात का नाही, तसा आरसा बसवला. आता तो आरसा आहे, आपण इथं उभा आहोत. मग आता इथं आहे सृष्टी आहे, ही सृष्टी. बरं ही सृष्टी, ओके ठीक आहे. नाही मला बाकीचं जर इथं कोणाचं तुमचं जर घ्यावं लागायचं तर मला असं घ्यावं लागलं असतं, म्हणून ते नको म्हटलं. तुमचं ड्रॉइंग नाही घेतलं मी. हा तुम्ही त्याच्यातच खुश, पेट होतं शेठ आहे. हा मग आता मला सांगा, हा आरसा जो आहे याची हाईट घेतली मी 10 फूट. अरे घरातली जनरली सिलिंग 10ची राहते म्हणून घेतलं मी, बरोबर ना. आरसा किती फुटाचा आहे, 10 फूट. आणि ही आमची पोरगी किती आहे, 5 फुटाची पोरगी 10 फूट आरसा समोर उभी राहिली, ठीक आहे. आणि मग आता हे अंतर जे घेतलं आम्ही, हे घेतलं 20 फूट घेतलं. काय घेतलं, 20 फूट. मग आता तुम्ही मला सांगा, इमेज तयार होण्यासाठी पहिला क्रायटेरिया काय असतो, की ज्या ऑब्जेक्टची इमेज बनवायची ना, हा त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट ना. ज्या ऑब्जेक्टची इमेज बनवायची त्याच्यावरती काय पडलं पाहिजे, लाईट पडली पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणजे वेव्हज पडल्या पाहिजे, म्हणजे आपल्या पाहिजे रेज म्हणून. आता कारण रे ऑप्टिक चाललंय, काय पडलं पाहिजे, रे पडले पाहिजे. मग रे म्हणजे एनर्जी असते, नको तेवढ्या खोलात. रे लाईट पडली पाहिजे, गावठी सोपं जातं, त्या बॉडीवर लाईट पडली पाहिजे. नाहीतर इथं आरसा आहे आणि किर्र अंधार आहे, मी अंधारात इमेज बघतोय, होत नाही ना असं. हा म्हणजे बेसिक क्रायटेरिया कळला पाहिजे. हा मग आता ही आमची सृष्टी आहे 5 फुटाची, 10 फुटाच्या आरशाच्या समोर अशी उभी आहे. आता तुम्ही मला सांगा, ही सृष्टी त्या आरशामध्ये स्वतःला बघेल ना. बरं त्याच्यापेक्षा मला आणखी एक छोटा क्वेश्चन विचारायचा आहे. तुम्ही कधी सलून मध्ये गेलात का रे, सलून मध्ये सारखं जातं, हा दररोज जातं ना. मग मला सांगा, तुम्ही कुठल्या ऍटलिस्ट एका तर सलून मध्ये बघितलं असेल की पुढे पण आरसा आणि मागे पण आरसा. आपण खुर्चीवर बसलो, आपल्या आरशात किती इमेज दिसतात, इमेज इमेज इमेज. हा किती, हा 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 सलून म्हणजे कटनेस दुकान, व्हेरी गुड. हा मग आपल्याला किती इमेजेस होणार तिथं, इन्फानाइट होत असं. हे पुढे मला लागणार आहे ते लक्षात असं, मला आठवलं म्हणून बोललो. हा चला, आता ही सृष्टी तिथं बघितल्यानंतर, आरशात बघितल्यानंतर सृष्टीला मध्ये आतमध्ये त्या आरशात सृष्टी दिसते का, बरोबर आहे. मग सृष्टी उजव्या हाताने हाय करते, ते काय करतं, डावा हात करतं, बरोबर आहे ना. हा मग सृष्टी अशी उभी आहे,
तर काय झालेलं असतं, तिचा पाय वर आलेला असतं आणि चेहरा खाल्ला असतो, असंच असतं ना. म्हणजे पाय पण वर आणि चेहरा पण खाल्ले, असंच का? हा आहे तसं ना. हा हा म्हणजे इरेक्ट असते, इरेक्ट म्हणायचं आहे तसं आहे. पण पक्का राइट क्या होता है और लेफ्ट, ये जादू होते उसमें, बरोबर आहे ना. मग आता तुम्ही सांगायला लागलात. हो आता तुम्ही मला सांगा, सगळ्यात अगोदर तुम्हाला जे वाटतं जे दिसतं त्याच प्रॉपर्टी असतात. आपण त्या प्रॉपर्टी पाठ करायच्या म्हटलं की त्रासदायक असतं. तुम्हाला जे माहित आहे ते लिहायचं म्हटलं की सोपं असतं. सगळ्यात अगोदर मी आरशाच्या समोर उभा आहे म्हटल्यानंतर माझे पाय खाली फ्लोअरकडे होते, फरशीकडे. तर माझे इमेजचे पण माझ्या इमेजचे पाय कुठे असतील तिकडेच ना, आणि डोक्यावरतीच असेल. म्हणजे बाळांनो, सगळ्यात पहिली गोष्ट नीट समजून घ्या बरं. हा बरं थांबा, दुसरी गोष्ट, ज्या वेळेस सृष्टीच्या बॉडीवरती खूप सारे रेज पडतात, ते रेज या आरशावर येणार, आणि आरशा हा मिरर जो आहे, या मिरर वरती पडल्यानंतर परत रिफ्लेक्ट होतात ना. म्हणजे ते आरशाच्या मागे जाऊ शकत नाही. पण बाळांनो, आपल्याला मात्र इमेज समोर दिसते, याचा अर्थ ती मिररच्या पाठीमागे तयार झालेली असते. मग तुम्ही तर म्हणता असं का बोलताय, पाठीमागे रेजच गेले नाही. मग जर मागे रेज गेले नाहीत तरीही इमेज बनल्यासारखी दिसते, म्हणजे तो आपला भ्रम आहे ना, आपला भास आहे ना तो. म्हणजे याचा अर्थ तिथं ऍक्च्युअल रेज प्रेझेंट असतील का? मग जर ऍक्च्युअल रेज प्रेझेंट नसतील तर व्हर्च्युअल इमेज बनेल ना. बरं, आता पुढे 20 फूट सृष्टी आहे, तर मागे सुद्धा किती फूट असायला पाहिजे? मग ही आहे तिची इमेज आणि ही आहे तिचे हाईट. तर शांत डोक्याने बघा बरं मी काय सांगतो ते. पहिली गोष्ट, ऑब्जेक्टची हाईट आणि इमेजची हाईट सेमच असते ना. म्हणजे ऑब्जेक्टला छोटं केलं का मोठं केलं इमेज मध्ये, इमेज जी आहे ती छोटी आहे मोठी आहे का सेम आहे? म्हणजे ना छोटी केली ना मोठी केली, आहे तेवढीच ठेवली ना. म्हणजे याचा अर्थ पहिली गोष्ट, आता गोष्टी नीट लक्ष ठेवायच्या, टप्प्याटप्प्याने बोलायचं, मी सगळं समजून सांगितलं. पुढे सृष्टी किती आहे 20 फूट, तर मागे 20 फुटावरच इमेज बनल्याचा भास होतो. म्हणजे इमेज कशी आहे? खोटी आहे. इमेज कोणा एवढी आहे? ऑब्जेक्ट एवढीच आहे, बरोबर आहे की नाही. इमेज ज्या पद्धतीने सृष्टी उभी आहे तशीच इमेज तयार झालेली आहे. म्हणजे उलटी आणि सुलटी करते ना, उलटा नहीं होता, सीधा होता है ना उसमें, तो उसको इरेक्ट बोलते. क्या बोलते? इरेक्ट. मग आता उजवं मात्र कसं दिसतं, तर त्याला काय म्हणतात? लॅटरली इन्व्हर्टेड म्हणायचं. राइट हैंड कैसे दिखता है? लेफ्ट, और लेफ्ट राइट दिखता है, बरोबर आहे की नाही. आणि हो 7वी 8वी स्कॉलरशिपला वगैरे तुम्हाला ते होतं ना रे, हे लीडर आरशात कसे दिसेल वगैरे वगैरे होतं का? हाँ बुद्धिमत्ता, हाँ एग्जाम में होता है ना अभी भी. हाँ वाटर में किस तरह से दिखेगा, मिरर में किस तरह से, क्वेश्चन रहते की नाही. हा मग आता सगळ्यात अगोदर मला सांगा, प्लेन मिरर always forms virtual images, or you can say always form virtual image. बोला तो ठीक रहेगा, बरोबर की नाही. प्लेन आरसा ऑलवेज कसली इमेज बनवतो? व्हर्च्युअल शब्दाचा अर्थ काय झाला? खोटी, आभासी, भ्रम निर्माण करणारी, बरोबर आहे की नाही. खोटी गोष्ट. म्हणजे याचा अर्थ इथं सृष्टी आहे, सृष्टीला वाटतं इथं आहे, पण रेज ऍक्च्युअल मध्ये तिथं पोहोचलेले नसतात. समजलं का? वर्चुअल का मीनिंग समझते हो? वहां पे एक्चुअल रेज नहीं जा सकते, उसको हम बोलते वर्चुअल. मग आता दुसरी गोष्ट मला सांगा, इथं पाय आहे सृष्टी, जिथं पायच असणार ना, इथं डोकं तर इथं डोकंच आहे ना, असं उलट झालेलं. याचा अर्थ प्लेन मिरर ऑलवेज फॉर्म्स कसली इमेज? इरेक्ट. कशी? ERECT, इरेक्ट म्हणायचं, इरेक्ट इमेज म्हणायचं. चालेल का रे बाळांनो? हा सरळच बनत असते. तिसरी गोष्ट, उजवं कसं दिसतं? डावं दिसतं. म्हणजे तुम्ही काय म्हणणार? प्लेन मिरर फॉर्म्स कसली? लॅटरली. कसली? लॅटरली इन्व्हर्टेड इमेज म्हणायचं. कसली? हा याचा अर्थ उजवं कसं दिसतं?
डावा दिसेल आणि डावा हात उजवा, जे तुम्हाला दिसतं ते. हा, आता तुम्ही मला सांगा, साधी सोपी गोष्ट इथपर्यंत कळालं? बघा, आता तुम्ही आरशाच्या जेवढे पुढे असता इमेज सुद्धा मागे तेवढेच तयार झालेले असते, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, दी डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, पण ऑब्जेक्ट आरशाच्या पुढे असतो ना, म्हणून म्हणतात इन फ्रंट ऑफ mirror. The distance of object in front of mirror is the same as the distance of image. इमेजच्या आरशापासून जे अंतर पुढे आहे 20 फूट तेवढेच मागे, सॉरी ऑब्जेक्टचं 20 फूट आहे, तर इमेजचं सुद्धा किती असतं? जेवढ्या अंतरावरती, जेवढ्या लांब ऑब्जेक्ट राहतो. मग आता तुम्हाला सांगा, तुम्ही पुढे पुढे जाणार, इकडे जाणार, इमेज पण जवळ जवळ येणार ना, आणि तुम्ही मागे गेलात तर इमेज पण मागे मागे होते. समजते ना? मग मी 20 फुटावर आहे, मी 10 फुटावर आलो तर इमेज पण 10 फुटावर पुढे पुढे येणार, सेम असतं. सृष्टी गेली इकडे 50 मीटरवर, 50 फुटावर, तर इमेज पण कुठे जाणार? 50 फुटावर. सोपं असतं की नाही? ओके, आता मला एक साधी सोपी गोष्ट सांगा, जेवढा ऑब्जेक्ट असतो तेवढीच इमेज पण असते. म्हणजे साइज ऑफ ऑब्जेक्ट इज सेम ॲज साइज ऑफ, बरोबर आहे ना? मग मला सांगा, तुम्ही काय म्हणायला हवं? साइज ऑफ, असं म्हणा, साइज ऑफ इमेज इज सेम ॲज दी साइज ऑफ ऑब्जेक्ट. जेवढा मोठा ऑब्जेक्ट असतो, मग हा पेन आहे 10 सेंटीमीटरचा, तर इथे इमेज सुद्धा 10 सेंटीमीटरची असते. सोपं आहे की नाही सगळं? मग मला सांगा, ह्याच्यासाठी पाठ का करायचं बरं? आम्हाला माहित नाही का उजवा हात आरशात कसा दिसतो? आम्ही आरशात बघताना समोर, आरसा समोर ठेवला म्हणजे पाय दिसते का तोंडच दिसणार आहे? आरशाच्या मागे तर फार पॉलिश केलेला आहे, बरोबर आहे की नाही? पॉलिश केलेलं आहे, मागे रे जाऊ शकत नाही, तर इमेज झाली म्हणजे खोटी खोटी इमेज झालेली आहे, बरोबर आहे? ह्या छोट्या छोट्या जरी गोष्टी बोललात, मग व्हर्च्युअलचा अर्थ कळाला का रे बाळांनो तुम्हाला? व्हर्च्युअल म्हणजे कोटारडी, इरेक्ट म्हणजे सरळ असते, लॅटरली इन्व्हर्टेड म्हणजे उजवं डावं दिसतं. दुसरी गोष्ट, जेवढा पुढे ऑब्जेक्ट असतो तेवढीच मागे इमेज तयार झालेली असते, आणि त्याच्यानंतर जेवढी हाईट असते ऑब्जेक्टची तेवढीच इमेजची सुद्धा. आणि मग यालाच पुढे असं सुद्धा बोलतात बघा, याला म्हणतात मॅग्निफिकेशन. काय म्हणतात? मॅग्निफिकेशन. याचा अर्थ असं बोलायचं साध्या सोप्या भाषेमध्ये, हाईट ऑफ इमेज डिवाइड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हे साधी सोपी गोष्ट आहे. इनपुट ऑब्जेक्ट असेल ना रे, आरशाला काय दिलं तुम्ही? ऑब्जेक्ट. त्यानं तयार काय केली? अरे बाबांनो, म्हैस कळते? म्हैस मला म्हणलं कळते का? चालेल. हा, तुम्ही तिला चारा दिलास, तुम्हाला दूध देते ना रे बाबा, समझ में आते ना? क्या देते बकरी? दूध देती ना, तो दूध के बदले तू उसको क्या देता है? चारा. पानी भी इम्पोर्टेंट, अच्छी बात है. तो चारा इनपुट, दूध आउटपुट ना. तो ये मिरर है, इसको क्या देगा? ये ऑब्जेक्ट ना, तो इसके बदले में ये मिरर क्या बनाएगा? इमेज ना. तो इमेज और ऑब्जेक्ट का जो रेशियो होता है उसको हम क्या बोलते हैं? मैग्निफिकेशन. तो सपोज अगर ऑब्जेक्ट है 10 सेंटीमीटर का, तो इमेज कितनी होगी? 10 सेंटीमीटर की. दोनों ऊपर ही रहेगी ना, सेम रहेगी, तो इसका मतलब ऑलवेज मैग्निफिकेशन कितना होता है? मास लेवल प्रश्न विचारले जायचे कॉम्पिटिटिव्ह, व्हॉट इज द मॅग्निफिकेशन ऑफ प्लेन मिरर? वनच ना, जेवढा ऑब्जेक्ट तेवढीच. सोपं असते की नाही हे? मग मला सांगा, तुम्हाला बऱ्यापैकी प्लेन मिररची इन्फॉर्मेशन भेटली का? नक्की. मग याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट आणखी एक आहे, ती म्हणजे बघा, आता जर हा आरसा असेल, आता माझा साधा क्वेश्चन आहे तुम्हाला, आता तुम्ही नीट बघा. आता समजा तुम्ही टू व्हीलर चालवताय, स्कूटी आहे ना स्कूटी. स्कूटीला बाजूला आरसा आहे ना. केवढा आरसा असतो? एवढा हाता एवढा छोटासा. हा, आणि त्या आरशामध्ये मागे तुमच्या बरं येतो 5 मिनिटांनी. माझ्या लक्षात ठेवा ह्या दोघांबद्दल.
तर आरसा एवढा आहे आणि मागून तुमच्या ट्रक येत आहे, ती ट्रक त्या आरशात दिसते ना. मग ट्रक किती मोठी आणि आरसा एवढ्या छोट्या आरशामध्ये ती ट्रक बसलेली असते. म्हणजे ऑब्जेक्ट किती मोठा आणि इमेज, बरोबर आहे की नाही. म्हणजे ऑब्जेक्ट मोठा आणि इमेज, म्हणजे याचा अर्थ मॅग्निफिकेशन खूप छोटा असेल ना, बरोबर आहे की नाही. मग एक खूप इंटरेस्टिंग क्रायटेरिया आहे. तो क्रायटेरिया कसा आहे बघा, नीट लक्ष द्यायचं. समजा आता आम्ही इमॅजिन केलं की सृष्टी किती होती रे बाळांनो, 5 फुटाची ना. सृष्टीची हाईट किती आहे, 5 फूट आहे. आणि तिला तिची कम्प्लीट इमेज बघायची. कम्प्लीट इमेज म्हणजे पायापासून नकापासून केसापर्यंत, म्हणजे कम्प्लीट इमेज बघायची. तर सृष्टी टू व्हीलर चालवत असताना आरशात बघेल तर तिला ती पूर्ण दिसते ना, चेहरा वगैरे सगळा दिसतो. पण तिला जर घरात पूर्ण इमेज बघायची असेल तर तिची जेवढी हाईट असते ना बाळांना, त्याच्यापेक्षा कमीत कमी हाफ मिरर लागत असतो. म्हणजे सृष्टी आहे 5 फुटाची ना, किती फुटाची आहे, तर तिला 5/2 म्हणजे 2.5 फुटाचा तरी आरसा लागणार किंवा त्याच्यापेक्षा जास्त लागणार. जर त्याच्यापेक्षा छोटा आरसा झाला तर त्याची पूर्ण इमेज बनत. मग आपल्या घरातल्या आरशात तुम्ही मला सांगा, तुमचा फक्त चेहरा दिसतो का पायापासून तुम्ही बघत असता, बरोबर आहे ना. मी काय म्हणतोय ते कळतंय का तुम्हाला. मग याचा हा प्रॉब्लेम म्हटलं तरी चालेल. म्हणजे जर तुम्हाला 100 फूट हाईटचा जर ऑब्जेक्ट बघायचा असेल तर तुमच्याकडे आरसा मिनिमम किती फुटाचा पाहिजे, 50 तर पाहिजे. 51, 52, 100 पर्यंत चालेल, मोठा चालेल, पण 50 पेक्षा चालणार नाही. त्याच्यापेक्षा आरसा छोटा झाला तर पूर्ण इमेज बनत नाही. समजतं का मी काय बोलतो ते. सगळ्या गोष्टी कळतात तुम्हाला बाळांनो, नक्की. मग जर हे समजलं असेल तर आता आरशाचं काम आहे इमेजेस बनवणं. आरशाचं काय काम आहे, इमेजेस बनवणं. मग एक जर मिरर असेल, एक आरसा जर असेल आणि त्याच्या पुढे जर एक ऑब्जेक्ट ठेवला तर तो एकच इमेज बनवेल ना रे. काही इंटरेस्टिंग नाही याच्यात. समोर आरसा आहे आणि मी बघतो तर एकच दिसेल ना माणूस. पण जर 2, 3 असे जर मिरर्स ठेवले तर मात्र गोंधळ असतो. आणि 2 मिरर ठेवले की प्रत्येक वेळेस इन्फानाइट नसतात होत, ते कसे ठेवले त्याच्यावर डिपेंड असतं. मग इमॅजिन करा बाळांनो, इथं एक आरसा आहे बरं का, हा आरसा, इथं दुसरा आरसा आहे आणि याच्यामध्ये माणूस ठेवला हा. आता या माणसाने इकडे बघितलं का, इकडे बघितलं का, कुठल्या आरशात त्याचे किती इमेज दिसतील, इन्फानाइट. हे पॅरलल आहेत बरं का, म्हणजे दोन्हीतला अँगल थिटा किती झाला, 0 डिग्री. त्याने पुढच्या आरशात बघू किंवा मागच्या बघू किती दिसणार, का इमेजेस किती दिसणार, इन्फानाइट. का बरं, कारण हा माणूस बघा आता याची इमेज इथं तयार होणार आणि ती इमेज याच्यासाठी, आता हा ऑब्जेक्ट आहे ना, हा ऑब्जेक्ट आहे, याची इमेज इकडे तयार झाली, ही इमेज याच्यासाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करणार आणि याच्यात इमेज तयार होणार, याची इमेज पुन्हा याच्यासाठी ऑब्जेक्ट, हे कंटिन्युअसली चालणारच ना. आणि मग या केसमध्ये आयडियली किती तयार व्हायला पाहिजे, इन्फानाइट. पण आपल्याला जे क्वेश्चन येतात ते खूप इंटरेस्टिंग येतात. आपल्याला कुठलाही मिरर किती इमेजेस बनवतो याच्यावरती बऱ्याचदा चांगल्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेले. आणि मग त्यासाठी तुम्ही एक गोष्ट समजून घ्यायची की समजा हा एक आरसा आहे, याला तुम्ही म्हणलात एक्स आणि वाय. हा दुसरा आरसा आहे, सॉरी, याला तुम्ही म्हणलात एक्स झेड. हा एक आरसा आणि हा एक आरसा, 2 आरसे असे ठेवले आणि याच्यामध्ये हा एक ऑब्जेक्ट ठेवला, याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट ठेवला. आता या ऑब्जेक्टच्या इमेज, आपण त्याला असं म्हणूया नंबर ऑफ इमेजेस, किती होणार हे डिपेंड असतं या अँगलवरती. मग थिटा काय असतो, तो 2 आरशांमधला अँगल असतो. लक्षात आलं का. मग बाळांनो किती इमेजेस तयार होणार हे डिपेंड कशावरती असतं, या अँगलवरती असतं. समजलं का. तर आता इकडे शांत डोक्याने बघायचं मी काय सांगतो ते. आणि याच्यातले एक छोटासा, तुम्हाला घरी गेल्यानंतर काहीतरी काम असावं ना माणसाला, प्रत्येक दिवशी काम असावं, नसेल तर आपण काढावं लागतं ते. आता शिक्षकाने दिलं तेवढंच करायचं म्हटलं की नाही, तुम्ही फोर्सफुली रन होताय, बाहेरून तुम्हाला कोणीतरी पळवतंय, तुम्ही आतून पळायला पाहिजे. नाहीतर हे एवढी असाइनमेंट दिली म्हणून आम्ही सोडवत होतो, अरे कसली काय. तुम्ही 11वी 12वीची मुलं किती सेल्फ मोटिवेटेड पाहिजे.
तुम्ही काय त्या बैलासारखं चाबूक मारला कीच पाळणार का? नाही ना, सांगायची गरज नाही लागली पाहिजे या वयामध्ये. मग इकडे बघा आता की आता हा जो अँगल आहे थीटा तो किती आहे त्याच्यावरून नंबर ऑफ इमेजेस बनतात. आणि मग नंबर ऑफ इमेजेस n इज इक्वल टू 360, कारण टोटल अँगल किती असतो डिवाइड बाय थीटा. थीटा म्हणजे दोन आरशांमधला अँगल. मग टोटल किती इमेजेस बनणार हे या फॉर्म्युलाने डिसाइड होतं. पण नीट लक्ष द्यायचं आता, हा फॉर्म्युला पाहिजे तसा नाही, त्याच्यामध्ये काही चेंजेस आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बाळांनो, जर तुमचं हे जर आन्सर इव्हन येत असेल, काय येत असेल, तर तुम्हाला -1 करावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आम्ही हा थीटा जो आहे थीटा 60 डिग्री घेतला. किती डिग्री घेतला? मग या केसमध्ये मला सांगा 360 डिग्री डिवाइड बाय 60 किती होणार? 6 होणार ना. 6 इव्हन आहे का ऑड आहे? म्हणून -1 करायचं. किती यायला पाहिजे? 5 यायला पाहिजे. इमॅजिन करा की थीटा हा 40 डिग्री आहे, तर 360 डिवाइड बाय 40 किती येणार रे? 9 येणार ना. मग 9 ऑड आहे का इव्हन आहे? म्हणजे 9च ठेवायचं, त्याला -1 करायची गरज आहे का? समजलं का मी काय बोलतोय? मग जनरली तुमच्या ऑड इमेजेस केलेत ना, ते डोक्यात घुसतंय का तुमच्या? मग आता इमॅजिन करा की समजा n इज इक्वल टू, बघा आता इथं 360 बाय 40, तुमचं उत्तर काय आलं? ऑड आलं ना. ऑड आलं तर -1 करायची गरज, पण इव्हन आलं की -1 करावं लागतं. मग कोणी जर म्हटलं हा दोन्ही मधला अँगल आहे थीटा 30 डिग्री आहे, म्हटलं किती? 30 डिग्री, आणि इथे एक ऑब्जेक्ट ठेवला तर याचे इमेजेस किती होणार? तुम्ही असं करायचं n इज इक्वल टू 360 डिवाइड बाय 30 ना रे आता. हा बरोबर आहे का? मग काय आलं? म्हणून मायनस किती तयार होणार? समजतं का मी काय बोलतोय? कळतंय? सोपं आहे की नाही हे? मग त्यांनी कसला प्रश्न विचारतो आला पाहिजे आपला ऍटलीस्ट 2 मिररचा तरी.